समज आपण तो केवळ आमचा एक समज म्हणता येईल नाही. तुम्ही थोरा घरी जन्मलात, माता पित्यांच्या मांडीवरती लाडात वाढलात, आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून आजवर रायगडावर थाटामाटात वावरलात. आमच्या पोरक्यापणाची दर्दभर कहाणी तुम्हाला नाही करायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातील थाक, आमच्या मनावर कोरले त्यांच्या ओठावरील सुन्न जरब, आमच्या मनात अजूनही काळोतून त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्यावर सुटकेच्या प्रसंगाची याद आली की रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटात आतडी तटता तुटू लागतात. 8 वर्षाचा कोवळा पोर महाराजांच्या पाठोपाठ राणा वनातून उन्हात अनातून दिवस रात्र पळताना आजही तो आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो आहे. अंगात ज्वर भरला, पायाला टटून फोडाले तरी हो किचू नाही. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरात मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झाले तेव्हा निराजीपंत सल्ला देतात, महाराज सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना तेच मागे सोडून पुढे दौड केली पाहिजे. आत माझघरात ग्लानी येऊन तळमत पडलेलं पोर ते शब्द ऐकून धडपडत तसाच बाहेर धावतो आणि महाराजांच्या कमरेला मिठी मारत दीन वया मुद्रेनं हंबळ दाखवतो, आबासाहेब 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 आबासाहेब, आम्हाला एकट्याला सोडून तुम्ही नाही ना जाणार. महाराज एक शब्द बोलत नाही. आपल्या कमरेची येवला हाताची मिठी ते पोलादी बोटाने सोडवतात आणि माझघराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवले. शेकडो कोसाची पायपीठ बिन तक्रार करणारे पोराचे पाय ओसरीवरून माझघरात जायतो पांगळे होतात. महाराज त्या रात्री निघून जातात न भेटता न. युवराजने आम्ही एकच सवाल पुसतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आमची संभावना काय केली असते.